नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव विजय भोयर आहे. मी श्री लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड कॉलेज खामगाव येथील बी एड तृतीय सत्रातील विद्यार्थी आहे. तर आज आपण माय मराठी ही कविता पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, माझ्याबरोबर तुम्हाला आपण बोलायचे आहे. माय मराठी तुझी पायी तन मन धन मी वाहियले. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहियले. माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. कष्टामधली तुझीच गोडी, कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मजा आई. मला आवडे तुझ्या विसावा, तुझीच निर्भर अंगाई. तुझे झरेन तुझी पाखरे, तुझे झरेन तुझी पाखरे. वास तुझा जन लोक तुझा, हवा हवासा मला वाटतो. राग तुझा संतोष तुझा. माय मराठी तुझी अंकी, माय मराठी तुझी अंकी. लोडन घेते बागडते, तसेच अलगत तवा भाडी, तसेच अलगत तवा भाडी. भरारने मज आवडते. माय मराठी तुझिया पायी, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी. जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी. तुझियासाठी गुंफित बसते, तुझियासाठी गुंफित बसते. मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा गंधलाजरा नवलपरी पण रंगांची. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जडते मी. माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जडते मी. क्षणाक्षणाने कणाकणाने, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझिया स्वरूपा मिळते मी. माय मराठी तुझिया पायी, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहियले.
चला तर आता आपण या कवितेचे अर्थ पाहणार आहोत. कवी संजीवनी मराठे यांनी आपल्या माय मराठीच्या चरणी तन वन धन समर्पण केले व तुझ्या नावाने तुझ्या जागेने मी अखंड रंगून राहीन असे त्या म्हणतात. मी जो कष्ट करतो घाम गाळतो त्यामधली तुझीच गोडी मला चाखायची असे त्या म्हणतात. मला तुझ्या जवळ विसावा घ्यायला खूप आवडतं व तुझे निर्भर अंगाई ऐकायला मला खूप आवडते. तुझे झरे आणि तुझी पाखरे, तुझे झरे जे आहेत आणि तुझी जे पाखरे आहेत त्यांचा वास पूर्ण लोकांमध्ये पसरलेला आहे. मला हा तुझा राग, तुझा संतोष मला हवासा वाटतोय असे कवी संजीवनी मराठे म्हणतात. माय मराठी तुझ्या अंगी लोडण घेते बागडते. कवी म्हणतात, माय मराठी मी तुझ्या अंगी लोडण घेते आणि बागडते. तसेच मी अलगद जसे आभाळ येते भरले राहते त्याचप्रमाणे म्हणजे तुझे हे अलगद आभाळ मला खूप आवडते. तुझे जसे चालणे आहे, तुझे बोलणे दाखव मधला रीज होती. तुझे जसे चालणे आहे, जसे बोलणे आहे ती रीत मला दाखव. जे तुझ्या ओठी आहे तेच तुझ्या पोटी असते असली प्रीत मला शिकव असे कवी म्हणतात. त्याचप्रमाणे तुझ्यासाठी गुंफीत बसते मोहनमाला शब्दांची. म्हणजे तुझ्यासाठी मी जशी माला फुलांची होऊन बसतात त्याचप्रमाणे मी तुझ्यासाठी शब्दांची माला गुंफीत बसते व अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरीपण रंगाची. ज्याप्रमाणे नववधू जशी नटलेली असते तिच्या हातावर मेहंदीचा जसा रंग चढतो त्याचप्रमाणे तुझ्यामध्ये या शब्दांचा रंग चढलेला आहे. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी. ज्याप्रमाणे दिव्यातील वात जळते त्याचप्रमाणे मी तुझ्यासाठी वातीसारखी जळत असते. क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपात मिळते मी. प्रत्येक क्षणाने व प्रत्येक कणाने मी तुझ्या स्वरूपात मिळत आहे. माय मराठी तुझ्या पायी तनमन धन मी वाहिले. कवी म्हणतात, माय मराठी तुझ्या पायी तनमन धन मी वाहिले. ज्याप्रमाणे वात जळते आणि मी त्याचप्रमाणे मी तुझ्यासाठी जळत आहे असे कवी म्हणतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कविता समजलेली आहे का? तो खूप छान. तर मला सांगा, कवी कोणाच्या पायी तनमन धन वाहिले आहेत? कवींनी शाबास, कवींनी माय मराठीच्या पायी तनमन धन वाहिलेले आहे. कवीला कोणाच्या कष्टाची गोडी चाखायची आहे? अरे वा, खूप छान. कवीला माय मराठीच्या कष्टामधली गोडी चाखायची आहे. कवीला कोणाची रीत पाहायची आहे? कवीला माय मराठीचे चालणे, मराठीचे बोलणे, तिची मराठीचे आवडणे, तिची रीत पाहायची आहे. शाबास. चला तर अशा प्रकारे आपण ही कविता